अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वरासी। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। 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 विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदे। श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय। पंढरीनाथ महाराज की जय। पंढरीनाथ महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। जयांची वदे पूर्ण वेदांत वाणी, म्हणावे कसे हो तया लागी वाणी। परब्रह्मरूपी असा जो तुकावा, तयाचे तुकी कोण दूजा तुकावा। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आध्यात्मिक व वैचारिक जीवनाला बळकटी आणणारे संत पंचक म्हणजे श्री ज्ञानेश्वर माऊली, श्री नामदेव महाराज, श्री एकनाथ महाराज, श्री तुकाराम महाराज व श्री समर्थ रामदास स्वामी महाराज हे होत। भागवत धर्माचा पाया श्री ज्ञानदेवांच्या प्रज्ञेने रचला, त्याचा प्रसार नामदेवांच्या कीर्तनाने केला। भागवत धर्माचे आचरण म्हणजे आदर्श प्रपंच व परमार्थ हे श्री एकनाथ महाराजांनी आपल्या आचरणाने दाखवून या भागवत धर्माला आधार दिला। श्री तुकाराम महाराजांनी भागवत धर्मातील प्रपत्ती म्हणजे शरणागती आपल्या चरित्राने व चारित्र्याने दाखवून दिली। माणसाला जीवनात प्रयत्नाशिवाय काही साध्य होत नाही, म्हणून समर्थ रामदास स्वामींनी प्रयत्नाचा ध्वज भागवत धर्माच्या मंदिरावर फडकविला। अनेक आक्रमणांच्या आवर्त प्रत्यावर्ताचा सामना करीत हे भागवत धर्माचे मंदिर आजही सही सलामत समाजाला मार्गदर्शन करीत आहे। याचे कारण या 5 संत सत्पुरुषांची पुण्याई त्याच्या पाठीशी आहे हेच होय। या संत पंचकातील संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या काही गोड रसाळ व बोधप्रद अभंगांच्याद्वारे आपण त्यांच्या पांडुरंग भक्तीचे थोडेसे चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत।
ज्या संतांनी संपूर्ण विश्वावर निरतिशय प्रेम केले, विश्वालाच विश्वंभर मानून त्याची सेवा केली, त्या संतांच्या जीवनचरित्राची समाजाने कधीही चिकित्सा करू नये, तर त्याचे चिंतन करावे. कारण संतांचे चरित्र व चारित्र्य कसे असते ते श्री ज्ञानेश्वर माऊलींनी पुढील ओवीत फार मार्मिकपणे वर्णन केले आहे. मार्गाधारे वर्तावे, विश्व मोहरे लावावे, अलौकिक परी न व्हावे लोकाप्रती. तुकाराम महाराजांचे संपूर्ण जीवन या ओवीला अनुसरूनच होते. पुण्यपावनी इंद्रायणीच्या तीरावर देहू या गावी तुकाराम महाराजांचा जन्म झाला. त्याच देहू गावात महाराजांनी आपल्या पूर्वजांनी स्थापन केलेल्या पांडुरंगाच्या समोर कीर्तन सेवा केली व पांडुरंगाचे चरण आपल्या हृदयसिंहासनावरती स्थापित केले. महाराज म्हणतात, धन्य देहू गाव, पुण्यभूमी ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग. करकटी उभा, विश्वाचा जनिता, वामांगी ते माता रखुमाई. दास तुका तेथे करीतो कीर्तन, हृदयी चरण विठोबाचे. कनकाई व बोलोबा या पुण्यवान आईबापांच्या पोटी देहुग्रामी जन्माला येऊन तुकोबांनी आपला देह धन्य केला, आपला जन्म धन्य केला. असा जन्म धन्य करण्यासाठी माणसाला भगवंताच्या रूपाचा ध्यास लागायला लागतो. तो भगवंत हेच आपले ध्येय आहे असे निश्चयाने वाटावे लागते. आणि म्हणून जो ध्येयाचा ध्यास घेतो त्याच्या जीवनाचा इतिहास लिहिला जातो. पांडुरंगाकडे पाहून तुकोबांना त्याचे रूप कसे आहे हे समजले, त्याचे स्वरूप कसे आहे हे उमगले व त्याचे स्वस्वरूप काय आहे ते अनुभूतीत उतरले. तुकाराम महाराज पांडुरंगाच्या रूपाबद्दल वर्णन करताना म्हणतात, गरुडाचे वारिके, कासे पितांबर, सावळे मनोहर कै देखेन. गरुडाचे वारिके, कासे पितांबर, सावळे मनोहर कै देखेना. गरुडाचे वारिके, कासे पितांबर, सावळे मनोहर कै देखेना. कै देखेना, कै देखेना, कै देखेना, कै देखेना. बरवया बरवंटा, घनमेघ सावळा. बरवया बरवंटा, घनमेघ सावळा. सावळा सावळा. बरवया बरवंटा, घनमेघ सावळा. वैजयंती माळा गळा
कोटी सूर्यांचा झळाळ झळाळ कोटी सूर्यांचा झळाळ मुकुट माथा कोटी सूर्यांचा झळाळ कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी गरुडाचे बारके कासे पितांबर सावळे मनोहर कै देखेन कै देखेन कै देखेन तीव श्रीमुखा सुखाचे सकाळ तीव श्रीमुखा सुखाचे सकाळ तीव श्रीमुखा सुखाचे सकळ सुखाचे सकळ सुखाचे सकळ सुखाचे सकळ तीव श्रीमुखा सुखाचे सकाळ वामांगी बेल्हाळ रखुमा देवी वामांगी बेल्हाळ रखुमा देवी गरुडाचे बारके कासे पितांबर सावळे मनोहर कै देखेन कै देखेन कै देखेन तुका म्हणे आणि का सारीखा तुका म्हणे नभे आणि का सारीखा आणि का सारीखा आणि का सारीखा तुका म्हणे नवे 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 आणि का सारीखा तुका म्हणे नवे आणि का सारीखा तोची माझा सखा पांडुरंग तोची माझा सखा पांडुरंग गरुडाचे बारके कासे पितांबर सावळे मनोहर कै देखेन गरुडाचे बारके कासे पितांबर सावळे मनोहर कै देखेन कै देखेन कै देखेन गरुडावर स्वार होणारा सावळ्या पांडुरंगाला कधी पाहीन अशी ओढ लागलेल्या तुकोबांना पांडुरंग दर्शनाची आतुरता निर्माण झाली. कारण त्याने सगळे विश्व निर्माण केले, पण त्यांनी त्याच्यासारखे या विश्वात काहीच निर्माण केले नाही. ज्याने एवढे सुंदर विश्व निर्माण केले तो किती सुंदर असेल ही उत्कंठा निर्माण झाली. पण ही जिज्ञासा तृप्त होऊन ते रूपातले स्वरूप समजण्यासाठी, ओळखण्यासाठी ज्याला ते समजले आहे, त्याने ते अनुभवले आहे, अशा संतांना शरण जावे लागते. म्हणून तुकाराम महाराज त्या संतांना शरण जाऊन
त्यांची प्रार्थना करताना म्हणतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू. तुम्ही संत माय बाप कृपावंता, तुम्ही संत माय बाप कृपावंता, कायमी पतित कीर्तिवाणू, कायमी पतित कीर्तिवाणू. तुम्ही संत माय बाप कृपावंता, तुम्ही संत माय बाप कृपावंता, तुम्ही संत माय बाप कृपावंता. अवतार तुम्हा धराया कारणे, अवतार तुम्हा धराया कारणे, अवतार तुम्हा अवतार तुम्हा धराया कारणे, उद्धरावे जन जड जीव, उद्धरावे जन जड जीव. तुम्ही संत माय बाप कृपावंता, तुम्ही संत माय बाप कृपावंता, तुम्ही संत माय बाप कृपावंता. वाढविले सुख भक्तिभाव धर्म, वाढविले सुख भक्तिभाव धर्म, वाढविले सुख भक्तिभाव धर्म. कुळाचार नाम, कुळाचार नाम, कुळाचार नाम विठोबाचे, कुळाचार नाम विठोबाचे. तुम्ही संत माय बाप कृपावंता, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंता. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. सानि द प म प ग म ग रे सा नि सा म ग रे सा नि सा प ग म ग रे सा नि सा ग म प नि सा ग म प नि सा ग म प नि सा. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जागी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन. तुम्ही संत माय बाप कृपावंता, तुम्ही संत माय बाप कृपावंता. कायमी पतित की
कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत मायबापांच्या अंतःकरणाने जवळ आलेल्यावर कृपा करणारे, जडजीवांच्या उद्धारार्थ आपल्या अत्युच्च ब्रह्मस्थितीला सोडून अवतार धारण करणारे, भागवत धर्माच्या आचरणाचे सुख भक्तिभावाच्या द्वारे म्हणजेच श्री विठ्ठलाच्या नामाने मिळवून देणारे, चंदन जसे सर्वांना सुगंध देते तसे सर्वांना आनंदात न्हावून काढणाऱ्या संतांचे गुणवर्णन करताच येत नाही, अशा संतांच्या जवळ जाऊन त्यांना निरभिमानतेने शरण जाऊन त्यांना भगवान श्री पांडुरंगाची अनुभूती घेण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावा लागतो. तो प्रयत्न कसा करावा, काय करावा याचे यथायोग्य आकलन होत नाही. परिणामी वावगा श्रम होतो. अशा वेळी त्या भगवंतालाच विचारावे, पांडुरंगा तुझे ध्यान कसे करू, त्याचे काय कर्म आहे, तुझी भक्ती कशी करू, काय केले म्हणजे तू प्रसन्न होशील, तुझी कीर्ती गुण कसे वर्णन करू. हे पांडुरंगा मला तुझे दास करून घे व दासांना जसा तू अनुभवात येतोस तसा अनुभव मला दे. तुकाराम महाराज अशीच पांडुरंगाची करुणा भागताना म्हणतात, कैसे करू ध्यान कैसा पाहो तुझ, कैसे करू ध्यान कैसा पाहो तुझ, वर्मदावी माझ याचकासी, वर्मदावी माझ याचकासी. कैसे करू ध्यान कैसा पाहो तुझ, कैसे करू ध्यान कैसा पाहो तुझ. कैसी भक्ति करू सांग तुझी सेवा, कैसी भक्ति करू सांग तुझी सेवा, कोण्या भावे देवा आतुडसी, कोण्या भावे देवा आतुडसी. कैसे करू ध्यान कैसा पाहो तुझ, कैसे करू ध्यान कैसा पाहो तुझ, कैसे करू ध्यान कैसा पाहो तुझ. कैसी कीर्ती वाणू कैसा लक्ष आणू, कैसी कीर्ती वाणू कैसा लक्ष आणू, जाणू हा कवण कैसा तुझ, जाणू हा कवण कैसा तुझ. कैसे करू ध्यान कैसा पाहो तुझ, कैसे करू ध्यान कैसा पाहो तुझ, कैसे करू ध्यान कैसा पाहो तुझ. तुका म्हणे जैसे
दास केले देवा तुका म्हणे जैसे दास केले देवा तुका म्हणे जैसे दास केले देवा तुका म्हणे जैसे दास केले देवा तैसे हे अनुभवा आणि मज तैसे हे अनुभवा आणि मज कैसे करू ध्यान कैसा पाहो तुझ कैसे करू ध्यान कैसा पाहो तुझ वर्मदावी माझ याचकासी वर्मदावी माझ याचकासी कैसे करू ध्यान कैसा पाहो तुझ कैसे करू ध्यान कैसा पाहो तुझ कैसा पाहो तुझ कैसा पाहो तुझ भगवंताला अत्यंत आर्ततेने हाक मारल्याशिवाय तो भक्ताला वश होत नाही. भक्तावर कृपा करण्यापूर्वी तो त्याची खूप परीक्षा बघतो. भगवंताची खरी कृपा होण्यापूर्वी भगवंत भक्तासमोर खूप ऐहिक गोष्टी टाकतो. जसे मूल रडायला लागले म्हणजे आई त्याच्यासमोर बिस्किट चॉकलेट खेळणे टाकते. आपल्याला आई हवी असे ज्या मुलाला वाटते तो सर्व खेळणी झिडकारून आईचा धावा करतो. तो सांगतो, आई मला घे, लवकर धावत ये, मी कासावीस झालो आहे, मी तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलो आहे. आई तू चालत नको येऊस, धावत ये. तुकाराम महाराज जगाची आई श्री पांडुरंग माऊली तिचा असा धावा करताना म्हणतात, धाव धाव गरुड ध्वजा आम्हा अनाथांच्या काजा. धाव धाव गरुड ध्वजा आम्हा अनाथांच्या काजा. धाव धाव गरुड ध्वजा आम्हा अनाथांच्या काजा. आम्हा अनाथांच्या काजा. आम्हा अनाथांच्या काजा. धाव धाव गरुड ध्वजा आम्हा अनाथांच्या काजा. धाव धाव गरुड ध्वजा आम्हा अनाथांच्या काजा. बहु झालो कासावीस म्हणून पाहे तुझी वास. बहु झालो कासावीस म्हणून पाहे तुझी वास. म्हणून पाहे तुझी वास. धाव धाव गरुड ध्वजा आम्हा अनाथांच्या काजा. धाव धाव गरुड ध्वजा आम्हा अनाथांच्या काजा. पाहे पाहे त्या मार्गे कोणी येते माझ्या लागे. पाहे पाहे त्या मार्गे कोणी येते माझ्या लागे. कोणी येते माझ्या लागे. धाव धाव गरुड ध्वजा आम्हा अनाथांच्या काजा. धाव धाव
नलवावा उशीर नेणो काहा केला धीर नलवावा उशीर नेणो काहा केला धीर नलवावा उशीर नेणो काहा केला धीर नेणो काहा केला धीर नेणो काहा केला धीर धाव धाव गरुड ध्वजा आम्हा अनाथांच्या काजा धाव धाव चालू धाव घाली तुका म्हणे चाली तुका म्हणे चाली नको चालू धाव घाली नको चालू धाव घाली नको चालू धाव घाली धाव धाव गरुड ध्वजा आम्हा अनाथांच्या काजा धाव धाव गरुड ध्वजा आम्हा अनाथांच्या काजा आम्हा अनाथांच्या काजा आम्हा अनाथांच्या काजा धाव धाव गरुड ध्वजा धाव धाव गरुड ध्वजा धाव धाव गरुड ध्वजा आम्हा अनाथांच्या काजा भगवंताला अशी आर्ततेने जो हाक मारतो त्याच्यावर प्रभूची कृपा होते. आता भगवंताची कृपा म्हणजे नक्की काय हो हे समजणे आवश्यक आहे. त्याचा उलगडा तुकाराम महाराजांनी स्वानुभवानं केला आहे. ते म्हणतात, जो अनुहती गुंतला म्हणजे स्वरूपाशी एकरूप झाला त्याला बाह्य उपाधीची किंमतच वाटत नाही. त्याची देहबुद्धी संपते. दुसरे त्याला काही स्तुतीपर अथवा तिरस्कारपर बोलले तरी त्याला त्याचे सुखदुःख नसते. त्या स्वात्मसुखाचा अनुभव त्याने कोणाला सांगितला तर तो समाजाला विपरीत वाटतो. नवे अशा स्वात्मानुभवात रंगलेल्याला सामान्यजन वेडा म्हणतात. पण खरा स्वात्मानुभवी भक्त संपूर्ण विश्वाकडे विश्व न पाहता विठ्ठल रूपाने पाहतो, कारण तो ब्रह्मरसाने भरलेला असतो. तुकाराम महाराज हा आत्मानुभव वर्णन करताना एका अभंगात लिहितात, अनुहाती गुंतला नेणे बाह्य रंग वृत्ती येता मग बळ लागे. अनुहाती गुंतला नेणे बाह्य रंग अनुहाती गुंतला नेणे बाह्य रंग वृत्ती येता मग बळ लागे वृत्ती येता मग बळ लागे अनुहाती गुंतला नेणे बाह्य रंग
अनुहाती गुंतला नेणे बाह्यरंग अनुहाती गुंतला नेणे बाह्यरंग मदे माते तया नाही देह भाव मदे माते तया नाही देह भाव आपुले आवेवा आवरिता आपुले आवेवा आवरिता अनुहाती गुंतला नेणे बाह्यरंग अनुहाती गुंतला नेणे बाह्यरंग अनुहाती गुंतला नेणे बाह्यरंग कांची वाणी वेदतेणे मुखे आणि कांची वाणी वेदतेणे मुखे उपचार दुःखे नाठवती उपचार दुःखे नाठवती अनुहाती गुंतला नेणे बाह्यरंग अनुहाती गुंतला नेणे बाह्यरंग अनुहाती गुंतला नेणे बाह्यरंग ते सुख बोलता आश्चर्य या जना ते सुख बोलता आश्चर्य या जना विपरीत माना भासत से विपरीत माना भासत से अनुहाती गुंतला नेणे बाह्यरंग अनुहाती गुंतला नेणे बाह्यरंग अनुहाती गुंतला नेणे बाह्यरंग तुका म्हणे बाह्य रंग तो विठ्ठल अंतर निवाले ब्रह्मरसे अंतर निवाले ब्रह्मरसे अनुहाती गुंतला नेणे बाह्यरंग अनुहाती गुंतला नेणे बाह्यरंग वृत्तिये कामग बलागे वृत्तिये कामग बलागे अनुहाती गुंतला नेणे बाह्यरंग नेणे बाह्यरंग नेणे बाह्यरंग
ब्रह्मानुभवात न्हाऊन निघालेल्या जीवांच्या स्थितीचे वर्णन भगवद्गीतेने ब्राह्मी स्थिती असे केले आहे. नदी सागराला मिळण्यासाठी सागराकडे आतुरतेनं धावत जाते. सागराला मिळण्यापूर्वी ती नदी म्हणून दाखविता येते. सागराला मिळाली म्हणजे नदी म्हणून दाखविता येत नाही, कारण पाणी पाण्यात मिसळून जाते. तसे जीव ब्रह्म एकरूप होऊन जातात. त्या स्थितीचे वर्णन शब्दांनी करता येत नाही, कारण अंधार असेल तर प्रकाशाचे महत्त्व असते. प्रकाशच सर्वत्र, जर प्रकाशाचे वर्णन कसे करता येईल? त्या स्थितीत जो एकदा जातो त्याचा जन्ममरणाचा प्रवास संपतो. तुकाराम महाराज ही स्वरूपाशी एकरूपत्वाची स्थिती ब्राह्मस्थितीचे वर्णन करताना अनुभवी शब्दाने सांगतात. सहज लीळा मी साक्षी याचा, नये वंचू वाचा ऐसे झाले. सहज लीळा मी साक्षियाचा, सहज लीळा मी साक्षियाचा, नये वंचुवाचा ऐसे झाले, नये वंचुवाचा ऐसे झाले. सहज लीळा मी साक्षियाचा, सहज लीळा मी साक्षियाचा. सहज लीळा मी साक्षियाचा, सहज लीळा मी साक्षियाचा, नये वंचुवाचा ऐसे झाले, नये वंचुवाचा ऐसे झाले. उपक्रम वदन शब्दाची वाणी, उपक्रम वदन शब्दाची वाणी, जे कोठे बंधनी गुंपोने, जे कोठे बंधनी गुंपोने. तमनासी परी व्यवहारा वेगाळा, तमनासी परी व्यवहारा वेगाळा, रवि प्रभा कळा वरते जान, रवि प्रभा कळा वरते जान. सहज लीळा मी साक्षियाचा, सहज लीळा मी साक्षियाचा. Thank you.
तुका म्हणे येथे गेला अतिशय, तुका म्हणे येथे तुका म्हणे येथे गेला अतिशय, आता पुन्हा नये तोंड दावू, आता पुन्हा नये तोंड दावू. सहज लीळा मी साक्षीयाचा, सहज लीळा मी साक्षीयाचा, नयवंचुवाचा ऐसे जारे. सहज लीळा, सहज लीळा. कोणत्याही सिद्धांताची सिद्धी करायची जर असेल तर त्याला काही प्रमाण द्यावे लागते. भक्तीच्या उत्कट अनुभूतीचे प्रत्यक्ष प्रमाण जर कोण असेल तर व्रजातल्या गोकुळातल्या गोपी हे होय. त्या नुसत्या भक्त नव्हत्या, तर त्या ज्ञानी भक्त होत्या. त्यांची भक्ती कशी होती याचे वर्णन पुढील ओवीत ज्ञानेश्वर माऊलींनी केले आहे. हे समस्त ही वासुदेव ऐसा प्रचिती रसाचा ओतला भाव, जाणीजे भक्ता माझी रावो ज्ञानिया तोची. त्या गोपी आपल्या आत्मानुभवाचे वर्णन ज्या गेयतेनं करतात त्याला गवळण असे म्हणतात. तुकाराम महाराज एका गवळणीतून हा अनुभव विशद करताना सांगतात, कोणी एक गवळण आत्मानुभवात रंगलेली, भक्तीनं भरलेली व भारलेली गोरस विकायला निघाली. दूध दही ताक लोणी विकायला आणले होते, पण ती म्हणायची कोणी हरी घ्या, कोणी कृष्ण घ्या, कोणी दामोदर घ्या, कोणी मधुसूदन घ्या, कोणी मुकुंद घ्या, कोणी गोविंद घ्या. कारण तिच्या ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांमध्ये व अंतःकरणात एकच श्रीहरी ठाम बसलेला होता. तिला आपलेपणाचा विसरच झाला होता. ती स्वतः कृष्णमय झाली होती. तिला लोक हसायचे. एक दिवस असं झालं की या गोपी असा गोरस वाटता 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 कृष्ण घ्या, मुकुंद घ्या, दामोदर घ्या असं म्हणायचे, आणि त्या मथुरेतल्या लोकांनी त्यांच्याकडे बघून हसावं. एक गृहस्थ आला आणि एका गोपीला म्हणाला, अगं डोक्यावरती तुमच्या माठ आहेत, माठामध्ये दूध आहे, दही आहे, लोणी आहे, दही घ्या, दूध घ्या, लोणी घ्या असं म्हणा तर तुमचा माल खपेल. तुम्हाला माहीत नाही का, माल जरी फालतू असला तरी जाहिरात चांगली लागते. तुम्ही गोविंद घ्या, दामोदर घ्या, श्रीकृष्ण घ्या असं काय म्हणताय, हे कोणाला हवं आहे? त्या गोपीने बरेच दिवस त्याचं म्हणणं ऐकलं आणि एक दिवस त्याला म्हणाली, भाऊ तुला खरं सांगू का, आमच्या दृष्टीनं डोक्यावर काय आहे याच्यापेक्षा डोक्यात काय आहे याला जास्त महत्त्व आहे. गोपींच्या अंतःकरणात कृष्ण भक्ती होती आणि म्हणून ती त्यांच्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांच्या द्वारे प्रगट होत होती. माणसानी आपल्या ज्ञानेंद्रियांना आणि कर्मेंद्रियांना जर एक ध्यास दिला तर तीच गोपींची कृष्ण भक्ती तुमच्या आमच्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांच्याद्वारे कायम प्रगट होईल. आणि तो ध्यास म्हणजे हरी घ्या, हरी बोला, हरी घ्या, हरी बोला, हरी घ्या आणि हरी बोला एवढाच आहे. कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली
नारी विकता गोरस म्हणे घ्या हरी विकता गोरस म्हणे घ्या हरी हरी घ्या हरी घ्या हरी घ्या कोणी एकी भुलली नारी कोणी एकी भुलली नारी विकता गोरस म्हणे घ्या हरी हरी विकता गोरस म्हणे घ्या हरी देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी तो वदनी उच्चारी तो वदनी उच्चारी वदनी उच्चारी तो वदनी उच्चारी हरी 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 घ्या 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 कोणी एकी भुलली नारी कोणी एकी भुलली नारी विकता गोरस म्हणे घ्या हरी हरी विकता गोरस म्हणे घ्या हरी आपुलियाचा विसर भोळा आपुलियाचा विसर भोळा आपुलियाचा विसर भोळा आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके गोविंद कळा कौतुके गोविंद 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 घ्या एकी भुलली नारी कोणी एकी भुलली नारी भुलली 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 नारी भुलली नारी तुका म्हणे हासे जन तुका म्हणे हासे जन तुका म्हणे हासे जन तुका म्हणे हासे जन हासे जन हासे जन हासे जन हासे जन तुका म्हणे हासे जन नाही कान ते ठाई नाही कान ते ठाई नाही कान ते ठाई हरी घ्या 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 कोणी एकी भुलली नारी कोणी एकी भुलली नारी विकता गोरस म्हणे घ्या हरी विकता गोरस म्हणे घ्या हरी हरी घ्या 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 हरी 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 हो माणसाने आपल्या ज्ञानेंद्रियांना आणि कर्मेंद्रियांना जर एक ध्यास दिला तर तीच गोपींची कृष्णभक्ती तुमच्या आमच्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांच्याद्वारे कायम प्रगट होईल
हे जर घडायचं असेल तर देहबुद्धीचा विसर पडायला लागतो. देहबुद्धीचा विसर केव्हा पडतो? आत्मबुद्धीच्या अनुभूतीशिवाय देहबुद्धीचा विसर पडत नाही. व हीच अनुभूती जन्मोजन्मी मिळावी अशी सगळ्या भगवत भक्तांची कायम इच्छा असते. या भगवत भक्तीच्या रंगात अखंड रंगून श्रीरंगाशी एकरूप व्हावे हीच भक्तांची मनोकामना असते व ती आस भगवंताच्या कृपेनं पूर्ण होते. पण भगवंताची कृपा तरी अशी सहज साध्य असते का हो? नामदेवानं एकाने विचारलं, पांडुरंगाने तुमच्यावर केव्हा कृपा केली हो? तर नामदेव त्याला म्हणाले, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. मग ही जन्मोजन्मीची विठ्ठल भक्तीची आस माणसाला कोणाच्या तरी संगतीत गेल्याशिवाय लागत नाही. मग कोणाच्या संगतीत ही भगवत भक्तीची आस लागते, वेड लागतं? तर ती संतांची संगती असते. आणि म्हणून तुकाराम महाराज पांडुरंगाकडे हा देहबुद्धीचा विसर पडावा आणि अखंड आत्मबुद्धीत रंगून जावं, आत्मभक्तीत रंगून जावं, भगवत भक्तीत रंगून जावं म्हणून पांडुरंगाला प्रार्थना करताना पांडुरंगाकडे प्रसाद मागतात. आणि याच प्रसादाच्या मागणीला तुकाराम महाराजांचा पसायदानाचा अभंग असं म्हणतात. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. आणि प्रसादस्तु प्रसन्नता ही प्रसाद शब्दाची व्याख्या आहे. आणि म्हणून महाराजांनी पांडुरंगाकडे मागितलेलं जे आहे ना ते पसायदान तुम्हा आम्हा सर्वांच्या मुखामध्ये तो अभंग आहे. आणि तो अभंग म्हणजे हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायी न आवडी हेची माझे सर्व जोडी, नलगे मुक्ती धनसंपदा संत संग दे गा सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. ते पांडुरंगाला सांगतायत की इतकं जर तू मला दिलंस ना, तुझ्या कृपेनं मिळालं तर भगवंता मला पुन्हा 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 जन्म घेऊन तुझी भक्ती करण्यामध्ये फार आनंद वाटेल. पांडुरंग हरी वासुदेव हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, पांडुरंग हरी वासुदेव हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, पांडुरंग हरी वासुदेव हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, पांडुरंग हरी वासुदेव हरी. हेची दान दे गा देवा तुझा विसर न भावा, हेची दान दे गा देवा तुझा विसर न भावा, विसर न भावा तुझा विसर न भावा तुझा विसर न भावा. हेची दान दे गा देवा विसर न भावा तुझा विसर न भावा, विसर न भावा तुझा विसर न भावा. हेची दान दे गा देवा तुझा विसर न भावा, हेची दान दे गा देवा तुझा विसर न भावा. विठ्ठल 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 विठ्ठल. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. हेची दान दे गा देवा तुझा विसर न भावा, विसर न भावा तुझा विसर न भावा. विठ्ठल 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 विठ्ठल. नलगे मुक्ती आणि संपदा, नलगे मुक्ती आणि संपदा, नलगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. हेची दान दे गा देवा तुझा विसर न भावा, हेची दान दे गा देवा तुझा विसर न भावा. हेची
हेची दान दे गा देवा विसरन भावा तुझा विसरन भावा विठ्ठल 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 तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी हेची दान दे गा देवा तुझा विसरन भावा हेची दान दे गा देवा तुझा विसरन भावा विसरन भावा तुझा विसरन भावा तुझा विसरन भावा हेची दान दे गा देवा विसरन भावा तुझा विसरन भावा विसरन भावा तुझा विसरन भावा हेची दान दे गा देवा तुझा विसरन भावा हेची दान दे गा देवा तुझा विसरन भावा विठ्ठल 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 हा पसायदानाचा प्रसाद मिळवायचा जर असेल तर आपलेपणाची जाणीव पूर्णपणे विसरायला लागते. तुकाराम महाराज ही आपलेपणाची मीपणाची जाणीव विसरले व जगद्वंद्य झाले, जगद्गुरू झाले. त्या तुकाराम महाराजांना अत्यंत नम्रतेनं वंदन करून आपण प्रार्थना करूया की महाराज आम्हाला आता तुम्हीच मार्ग दाखवा. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकयाचे अभंग रक्षिले. तुकिता तुळनेशी ब्रह्म तुकाची झाले म्हणोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले तैसे हे तुकोबाचे अभंग उदकी रक्षिले. आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. आरती तुकारामा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. आरती तुकारामा तुकाराम 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 तुकाराम
पंढरीनाथ